सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल संबंधीचा असलेला तुमचा भरघोस प्रतिसाद आणि तुमचा सातत्याने असलेल्या आपल्या चॅनलवरील विश्वास आणि खूप सारे कमेंट्स यामुळे आपल्याला या रेग्युलर व्हिडिओज अपलोड करण्याकरिता आवश्यक असं प्रोत्साहन हे मिळत असतात। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलतर्फे अगोदरही 2 ई-पीडीएफ लॉन्च केलेले आहेत आणि त्या संबंधीचा असलेला तुमचा प्रतिसाद आणि त्या संबंधीच्या असलेल्या प्रतिक्रिया सुद्धा खूप चांगल्या आपल्याला मिळालेल्या आहेत। त्यामुळे आपण आज एक नवीन पीडीएफ ही लॉन्च करणार आहोत आणि त्या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटनही क्लिक करून घ्या, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलतर्फे आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी या संदर्भातील एक भाग ऑलरेडी लॉन्च केलेला आहे, ज्याचा आपण भाग 1 यामध्ये समावेश करून घेऊयात। आणि यामध्ये आपण या पीडीएफ मध्ये तुम्हाला आदिवासी जनजाती काही आहेत त्यांची माहिती आणि त्या संबंधातील महत्त्वपूर्ण मुद्दे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अत्यंत उपयुक्त अशी ठरणारे आहेत याविषयीची विस्तृत माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। आणि बऱ्याच उमेदवारांनी ती पीडीएफ सुद्धा घेतलेली आहे, त्यामुळे त्यांना ही माहिती लगेचच लक्षात येईल। आता ज्या उमेदवारांनी ही ई-पीडीएफ ऑलरेडी घेतलेली नाही आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांना त्याची लिंक मिळून जाईल, जेणेकरून त्यांना अधिक माहिती या पीडीएफ मध्ये काय आहे या स्वरूपाचा व्हिडिओची लिंक सुद्धा मिळून जाईल आणि त्यामधून ते अधिकाधिक माहिती घेऊन त्यांना ती पीडीएफ घ्यायची आहे किंवा नाही याबद्दल ठरवू शकतील। त्यानंतर आपली दुसरी महत्त्वपूर्ण जी ई-पीडीएफ आहे जी आपण आपल्या चॅनलतर्फे लॉन्च केलेली आहे। बऱ्याच सबस्क्रायबरांना आता नवीन येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये इंटरव्ह्यू करिता तसेच डेमो लेसन प्रिपरेशन करिता आवश्यक असलेली सर्व माहिती ही परिपूर्ण आणि एकत्रितरित्या एकाच ठिकाणी अवेलेबल हवी होती। आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी प्राथमिक पासून उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शिक्षकांना कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जाऊ शकतात त्या प्रश्नांची उदाहरणासहित आणि तुम्ही या इंटरव्ह्यू करिता जाताना तुम्हाला काय काय कोणता पोशाख घ्यायला हवा, कशा पद्धतीने तुमचं बोलणं हवं, कोणत्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तरे देणार या संबंधाची विस्तृत माहिती आपण फक्त या 100 रुपयाच्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खरंच जे विद्यार्थ्यांनी घेतलेला असेल त्यांना लगेचच लक्षात येईल की या पीडीएफ मध्ये आपण सर्व माहिती ही कव्हर केलेली आहे, जी माहिती तुम्हाला इतर कुठेही तुम्ही जेव्हा क्लास लावून किंवा इतर पद्धतीने ती माहिती घेण्याचा प्रयत्न करता त्या ठिकाणी तुम्हाला नाही म्हटलं तरी 2 ते 3 हजार रुपये याकरिता फी आकारली जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या कालावधीमध्येच तिथे क्लासला जावं लागतं। आणि ई-पीडीएफचा तुम्हाला हा फायदा आहे की तुम्हाला जसा वेळ मिळतो तुमच्या इतरही तुम्ही जर अभ्यास करत असाल म्हणजे एमपीएससी संबंधित त्यानुसार तुमच्या टाइम टेबलनुसार तुम्हाला वेळ जसा मिळाला तसं तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्याचबरोबर त्यामधील अडचणी यांचं निराकरण सुद्धा होतं। त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेच्या अगोदर तुम्ही स्वतःचे रिव्हिजन नोट सुद्धा काढू शकता। आता बाकी सगळं तुम्ही स्वतः ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्या संदर्भातील आपला अभ्यासाचा जो तुमचा रचना आहे ज्या पद्धतीने अभ्यास आहे तो तुम्ही करू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा तयारी संदर्भातील दुसरा संदर्भ ग्रंथ म्हणजे दुसरी पीडीएफ आज लॉन्च केलेली असून या पीडीएफ मध्ये तुम्हाला कोणकोणत्या बाबी माहिती होणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला कशा कशा पद्धतीने या अभ्यासाला उपयुक्त अशी माहिती मिळणार आहे ही माहिती मी तुम्हाला लगेचच देणार आहे। त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला ही पीडीएफ घ्यायची असेल तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। ही पीडीएफ सुद्धा आपण सॅम्पल कॉपी तुम्हाला दाखवणार आहोत आणि तुम्हाला ही घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त कष्ट करावं लागतं ई-पीडीएफची जेव्हा आपण बुक तयार करीत असतो त्यामध्ये संदर्भ ग्रंथाची सुद्धा विविध ठिकाणची माहिती सुद्धा पाहावी लागते की ते योग्य आहे का, जो माहिती आपण घेत आहे ते सुद्धा रिचेक करावं लागतं आणि त्याबरोबर त्याला टायपिंग करणे, सेव्ह करणे इत्यादी गोष्टींसाठी भरपूर वेळ लागतो। त्यामुळे थोडीशी आपण फी ठेवलेली आहे, तरी तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त ठरेल अशी माहिती आणि या पीडीएफ मध्ये तुम्हाला नमुना प्रश्नसंच सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे, जो तुम्हाला इतर कुठेही ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून जर उपलब्ध मिळत असेल तर चांगलेच आहे, परंतु सध्या जेवढं मी त्याची माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये सध्या तरी ते अवेलेबल नाही आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीनुसार तुमच्या वेळेनुसार याचं नियोजन करू शकता आणि मग याबद्दलची माहितीही ठरवू शकता। त्याबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बर्डन नाही आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही PDF अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकता आणि तुम्हाला या संदर्भाची माहिती किंवा ही PDF हवी आहे का हे सुद्धा ठरवू शकता। यामध्ये तुम्ही पाहू शकता अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर या विविध विभागाकरिता म्हणजे जी पदभरती परीक्षा निघालेली आहे आदिवासी विभाग शिक्षक भरती याकरिता अत्यंत उपयुक्त असा संदर्भ ग्रंथ हा तुम्हाला ठरणार आहे। पहा तुम्ही इथे तुम्हाला दिसून येईल हा आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिताचा भाग 2 लॉन्च केलेला असून याची किंमत 85 रुपये ही आहे। तुम्हाला जेणेकरून या संदर्भातील सर्व माहिती ही प्राप्त होईल आणि आपल्या चॅनल तर्फे हे लॉन्च केलेलं दुसरं PDF आहे ज्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती घेत आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर एक PDF हेच सुद्धा लॉन्च केलेलं आहे ज्यामध्ये आपण शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील डेमो लेसन आणि मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करू शकता याविषयीची विस्तृत माहिती सुद्धा दिलेली आहे। तुम्ही इथे सॅम्पल कॉपी पाहू शकता। आपण त्यामध्ये कोणकोणते घटक अभ्यासणार आहोत याविषयी माहिती घेऊ शकता। तुम्ही या घटकामध्ये कोलाम आदिवासी जमात याची माहिती ही मिळू शकता। त्याचबरोबर कोलामाची जीवनशैली, कोलामाची कुटुंब संस्था ही कशा पद्धतीने असते, त्यांच्यामध्ये असलेले जी वेगवेगळ्या संकल्पना आहेत याची सुद्धा आपण विस्तृत माहिती ही दिलेली आहे। आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या आदिवासी विकास विभाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न हे कोणते विचारले जाऊ शकतात यानुसारच प्रश्नांचे म्हणजे मुद्द्यांचे शॉर्टिंग सुद्धा केलेले आहे। त्यामध्ये कोलामाचे न्याय मंडळ, कोलामामध्ये कोणकोणते देव देवता आहेत या संदर्भातील विस्तृत माहिती सुद्धा दिलेली आहे आणि कोलामाचे सण समारंभ आणि त्यांची विविध असलेली पद्धती ही कशा पद्धतीने आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या PDF मध्ये मिळून जाईल। त्याचबरोबर कोलामाची वाद्य ही कोणकोणत्या प्रकारची आहेत आणि ती कोणकोणत्या सणाला आणि कशा पद्धतीने वापरली जातात याविषयीची माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल। आणि त्यानंतर दुसरा आदिवासी समाज म्हणजे मांडिया गोंड आदिवासी जमात याविषयीची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल। यामध्ये तुम्हाला मांडिया गोंड यांची कुटुंब पद्धती, त्यामध्ये त्यांची विवाह पद्धती, पंचायत समिती आणि तिचे कार्य कशा पद्धतीने काम करते याविषयीची सुद्धा विस्तृत माहिती ही प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला कोरकू आदिवासी जमात या संबंधीची सुद्धा अधिक माहिती ही प्राप्त होणार आहे ज्यामध्ये आपण कोरकूंची कुटुंब संस्था, कोरकूची विवाह पद्धती, कोरकूचं कुल संघटन आणि कोरकूचं धार्मिक, आर्थिक आणि राजकीय जीवन हे कशा पद्धतीने असतं याविषयीची विस्तृत माहिती ही प्राप्त करून घेऊ शकता। त्याचबरोबर कोरकूचं बदलतं जीवन या संबंधीची विस्तृत माहिती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून तुम्हाला कोरकू, मांडिया गोंड यासारख्या आदिवासी जमाती आणि त्याचबरोबर कोलाम यासारख्या आदिवासी जमाती संबंधीची विस्तृत माहिती अगदी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली माहिती याविषयीची माहिती ही प्राप्त होऊन जाईल। त्यानंतर वारली आदिवासी जमात आणि या वारली आदिवासी जमातीची कुटुंब संस्था कशी आहे, विवाह पद्धती कशा पद्धतीने आहे, त्यानंतर कुल संघटन कसे आहे, धार्मिक आणि आर्थिक त्यांचं राजकीय जीवन कशा पद्धतीने ते व्यतीत करतात, त्याचबरोबर येणाऱ्या जे कालावधी आहे किंवा ज्या शासकीय योजना आहे यामुळे त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदलतं फरक पडलेला आहे या स्वरूपाची माहिती सुद्धा तुम्हाला या PDF मध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर भिल्ल आदिवासी जमात आणि या भिल्ल जमातीच्या कुटुंब संस्था, विवाह पद्धती, कुल संघटन कशा पद्धतीने आहे आणि धार्मिक, आर्थिक, राजकीय जीवन कशा पद्धतीने आहे या संबंधीची माहिती सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर या सर्व अभ्यासक्रमाकरिताच्या काही उपयुक्त लिंक्स या सुद्धा आपण इथे शेअर केलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला कुठेही या स्पर्धा परीक्षे संबंधीची असलेली अवेलेबल माहिती ही एकत्रितरित्या प्राप्त होईल आणि तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन ही चांगल्या पद्धतीने करू शकाल। त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी हा सुद्धा प्रश्न विचारला होता की आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेची ही तयारी केल्यानंतर म्हणजे याचे प्रश्न हे कशा पद्धतीने येऊ शकतील याविषयीची थोडक्यात माहिती सांगा असे सुद्धा म्हटलेलं होतं। त्यामुळे आपण या PDF मध्ये तुम्हाला नमुना प्रश्न संच सुद्धा समाविष्ट केलेले आहेत। यामध्ये आपण प्रश्न संच आणि त्याचे पर्यायी सहित कशा पद्धतीने प्रश्न हे विचारले जातात आणि तुम्हाला प्रश्नांच्या उत्तराची निवड ही कशी सोडवायची आहे या संबंधीची माहिती सुद्धा दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला कल व बुद्धिमापट चाचणीची तयारी कशा पद्धतीने करता येईल आणि या कल व बुद्धिमापट चाचणीमध्ये प्रश्न विचारले जाण्याची पद्धती कशी असते या स्वरूपाची माहिती सुद्धा आपण शेअर केलेली आहे। थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये असलेली पूर्ण आणि परिपूर्ण माहिती ही तुम्हाला या आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त असून ही 85 पानाची ई पुस्तिका असे म्हणजेच ई PDF आहे जी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर किंवा तुम्ही जे आपल्याला माहितीसाठी पाठवताल त्या नंबरवर प्राप्त होऊन जाईल या नंतर म्हणजे या प्राइस तुम्ही पे केल्यानंतर। तर विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी ही जी पदभरतीचा अभ्यासक्रम आहे
तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी आपल्याला हा पण प्रश्न विचारतात की जी आपण ही लॉन्च केलेली PDF आहे आणि याचा जो भाग 1 आहे आणि आताचा जो आपण लॉन्च केलेला भाग 2 आहे, हा कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा म्हणजे कोणकोणत्या पदाकरिता ॲप्लिकेबल ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे तुम्हाला आदिवासी विकास विभाग भरती परीक्षेसंदर्भातील असलेली विविध पदे, ज्यामध्ये अधीक्षक, गृहपाल, उपलेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, निरीक्षक, लघु टंकलेखक व तत्सम पदभरते या प्रकारच्या परीक्षेच्या पदाकरिता अत्यंत उपयुक्त अशी ही PDF आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिक्षक भरती म्हणजेच या आदिवासी विकास विभागाअंतर्गत शिक्षक पदभरती याकरिता सुद्धा हे अत्यंत उपयुक्त असे ठरणारी PDF असून हा जो भाग आहे म्हणजे आदिवासी विकास संवेदनशीलता या स्वरूपाच्या म्हणजे या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण या PDFची निर्मिती केलेली आहे. आणि त्याचबरोबर या भागामध्ये तुम्हाला नमुना प्रश्नसंच हे कशा पद्धतीने परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हे सुद्धा प्राप्त होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे पाहून ठरवू शकता की तुम्हाला ही PDF घ्यायची आहे का. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये तसं कळवू शकता आणि त्या अनुषंगाने पुढील प्रोसिजर मी तुम्हाला पुढे सेंड करेल. धन्यवाद.